प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या नेतृत्वामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं। त्यानंतर सरकारच्या माध्यमातून तारीख निश्चितीचं जे आहे ते आश्वासन देण्यात आलं। आज त्याच संदर्भात नागपूरच्या विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे। आपल्यासोबत स्वतः बच्चू कडू जे आहेत। भाऊ, आज बैठक पार पडलेली आहे, काय नेमकं ठरलं आजच्या बैठकीमध्ये? पहिले तर मी आभार मानतो का त्यांनी 20,000 कोटीची तरतूद केली, पण हे करत असताना त्याचं पूर्ण समाधान होत नाही, उलट शेतकऱ्याच्या अडचणी वाढत चाललेल्या आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे का तुम्ही 1 वर्षाची स्थगिती देत आहे, म्हणजे पुढच्या ऑक्टोबर 2026च्या ऑक्टोबरपर्यंत तुम्ही वसुली करता येत नाही, म्हणजे साधी वसुलीला पण स्थगिती आहे। असं असताना चालू रनिंग वर्ष शेतकऱ्याचं जो सगळ्यात संकटात आहे, जो सगळ्यात जास्त नुकसान झालं आहे, त्याचं शेत वाहून गेलं, घर वाहून गेलं, त्यालाच तुम्ही कर्जमाफीत घेत नाही आहे, म्हणजे हा एक नवीनच चमत्कार आहे। एकाएकी मुख्यमंत्री म्हणायचा का दुष्काळ पडला तर आम्ही कर्जमाफी करू, दुष्काळच पडला नाही तर कसं कर्जमाफी करू? आता दुष्काळ पडल्यावर जो दुष्काळग्रस्त शेतकरी आहे त्यालाच तुम्ही घेत नाही, त्याच्यामुळं जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अडचणी अधिक जास्त वाढलेल्या आहेत। ते विदर्भातले मुख्यमंत्री आहे, त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे का या जिल्हा मध्यवर्ती बँका आणि त्याच्या माध्यमातून शेतकरी कसा वाचवला जाईल। तुम्ही वसुली थांबवल्यामुळं आता वसूल होणार नाही, म्हणजे 900 कोटी 700 कोटी माझ्या बँकेनं वाटले। आता ते वाटल्यानंतर जर वसुलीच झाले नाही तर पुढच्या वर्षी आम्ही ते देऊ शकणार नाही, म्हणजे माफी तर बसवलं नाही, वसुली थांबवली आणि पुढच्या वर्षी कर्ज त्यांना द्यायसाठी आमच्याजवळ पैसाही नाही आहे, कसं करणार आहे तुम्ही? या सगळ्या अडचणीत पुढच्या वर्षी तो शेतकरी जर पेरणी करू शकला नाही तर तुम्ही साध्य काय करणार आहे? खच पडणार आत्महत्याचा शेतकरी तुम्ही अधिक मरताना कितीक पाहायचा आहे तुम्ही? हा निर्णय घेतला पाहिजे। तफावत जे आहे अनिष्ट तफावत त्यावर निर्णय घेतला पाहिजे। आणि जिल्हा मध्यवर्ती बँक खऱ्या अर्थानं राष्ट्रीयकरण केलं आहे, कारण राष्ट्रीयकृत बँक ह्या तालुक्यापुरत्या मर्यादित आहे, पण जिल्हा मध्यवर्ती बँक ह्या सोसायटीच्या माध्यमातून गावापर्यंत आणि गावातल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या घरापर्यंत पोहोचल्या आहे, त्याला वाचवता आलं पाहिजे ना। आणि मग हे जर अशा पद्धतीचं घेतलं गेलं नाही तर येणारा जून महिना आणि पेरणीचा वेळ हा शेतकऱ्यासाठी प्रचंड आम्ही पाहतोय, प्रचंड म्हणजे त्याला न भूतो न भविष्य अशा प्रकारच्या अडचणीचा येईल। मात्र जी तारीख सरकारच्या वतीने निश्चित करण्यात आलेली आहे कर्जमाफी संदर्भातील आपल्याला आश्वासन दिलं, त्यावेळेस जर कर्जमाफी झाली नाही तर पुढील गनिमिका व बच्चू भाऊंचा काय राहणार? तर मी सांगितलं ना का रेल्वेचा रूट दिसेल पण चक्का दिसणार नाही, माणसं राहणार नाही, पण रेल्वे थांबल्याशिवाय राहणार नाही। काल 3 तास मी रुळावर फिरत होतोय रात्री थंडीत, त्याच्यानं 1 जुलै तुम्ही जर निर्णय हा सरसकट म्हणजे या वर्षीच्या चालू कर्जदाराचं जर थकबाकी केली ना, त्याची माफ केली नाही तर आम्ही रेल्वे धावू देणार नाही महाराष्ट्रात। हो, आपण शेतकऱ्यांचे प्रश्न नेहमीच मांडता, शेतकऱ्यांविषयी महत्त्वाचा प्रश्न आता राज्यात गाजतोय तो म्हणजे बिबट्यांचा। अनेक शेतकऱ्यांचे जे आहे ते यामध्ये बळी जात आहे। वनमंत्री म्हणतात आता 1 कोटीचे बोकड घेऊ, बकरी घेऊ आम्ही आणि जंगलामध्ये सोडू, तुम्हाला काय वाटतं? ते बकरीला लवचिंबक लावावं लागन, ते बिबटे आला पाहिजे म्हणजे तिकडे जासाठी। आता काही ते चंद्रपुरात 10 बकऱ्या ठेवून म्हणजे तुम्ही सांगा, वाघन बिबटे त्या जंगलातून इकडे याचं कारण तिथे सगळे प्राणी मेले का? हा एक अजब सल्ला आहे, बिरबलाचीच कहाणी आहे बरं। म्हणजे अशा पद्धतीचे निर्णय कुठल्या डोक्यातून येतं मला माहीत नाही। म्हणजे इकडे ते बिबटे येऊ नये, आता बिबट्या कुठं आहे त्याच्या शोधून त्या बकऱ्या त्या बिबट्याला दिसल्या पाहिजे। आता तो गावात आल्यानंतर तो जंगलात ह्या बकऱ्या 1000 बकऱ्या कुठं दिसन त्याला? इथं गावात त्याला बकरी लगेच भेटतं ना, तो भोवतार राहतं आणि त्या गर्दीतून त्याला ठिकाण माहीत झालं। आता त्यानं त्याचा बंदोबस्त न करता बकरी देण्याचा कार्यक्रम, हे पुन्हा पैसे खायचा कार्यक्रम। यासोबत जोडून प्रश्न आमदार रवी राणांनी बिबट्या आता त्यांना पाळीव प्राण्याचा दर्जा द्यावा अशी मागणी त्यांनी केली। म्हणजे टिंगलच आहे, म्हणजे शेतकऱ्याच्या समस्यावर उपाययोजना करायच्या ऐवजी त्याची टिंगल करायची, ही जी मानसिकता आहे हे सगळ्या तशीच आहे। त्यांचं शेतकऱ्याचं दुःख दिसत नाही, तो रोज मरतोय, हप्त्याला 2 शेतकरी मरतोय वन्य प्राण्याच्या हल्ल्यामुळं, ते दिसलं नाही त्यांना। आणि बिबट्या हा पाळीव प्राणी करा, म्हणजे अशा पद्धतीचे टिंगल मला वाटते उडवून एक नवीन काय तुम्हाला समोर ठेवायचं आहे। म्हणजे अदानी तिकडे त्याचं पोटतं ते हत्ती मागतं, हे बिबट्या मागतं, आणि डुकरं काय आता मुख्यमंत्र्याला द्यावं लागेल, उरलेले जनावर। त्यांचं म्हणणं आहे लहानपणापासून जर आपण बिबटे जर पाळले तर ते अगदी पाळीव होतील, त्यामुळे नसबंदी करण्याचीच वेळ येणार नाही। हा, चांगला आहे, त्यांचा सल्ला घेतला पाहिजे। खूप खूप धन्यवाद भाऊ। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी
ऐका, पहा, जागरूक रहा.